पुष्कर. तर आय वॉज व्हेरी शॉक की एकदा एक कपल होते ते युकेवर ना गेला तुम्हाला हळदच हळद दिसेल आणि हे मंदिर तुम्ही बघायचं तुम्हाला काही वेगळं असं वाटतं की हे मंदिरासारखं दिसतं. मॅनेज टू कीप द सेम लुक, कलर स्कीम सेम ठेवली, लाल पांढरी कलर स्कीम मेंटेन केली आहे. तर बघा केवढं मोठं आहे म्हणजे एकदम. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यांनी थोडा इथे काहीतरी विकत घेतलं असेल, बघितलं असेल की आजूबाजूला रिकामी जागा आहे. घेतलेल्या जागेवर जे महादेवाचं मंदिर उभं राहिलं आहे ते शंकराचं मंदिर उभं राहिलं आहे. त्या शंकराचं नाव आहे जबरेश्वर महादेव. आता जबरेश्वर महादेव कधी ऐकलंय का नाव? जबरेश्वर तर जबरदस्ती मी घेतलेल्या जागेवर आलेलं मंदिर म्हणून जबरेश्वर महादेव. आता ते मंदिर 1840 प्रॉब्ली अराउंड 1840 मध्ये बसतात तशी. आणि तुम्हाला इथून प्राणी वगैरे दिसत आहेत का त्या कळसांवर? सिंह आहे, हत्ती आहे. आणि आधी पुढे सांगतो. मागे आपण ते बघू जाऊ. आपण हे जे कळस दिसते सध्या भांसाले आहेत, त्यांच्या कुटुंबियांनी बांधलेलं मंदिर आहे. 60 वर्ष जुनं मंदिर आहे आणि अजूनही काही लोक त्या फॅमिलीमधले इकडे राहतात. त्यांनी त्यांच्या काही इंटरव्ह्यूजमध्ये लिहिलेलं की बाणगंगेच्या तळ्याच्या या पायऱ्यांवरती बसून आणि असा विचार केला की एक दिवस मी कौलारी बरं दिसते त्यांच्या घरात पाणी कसं भरती. आता मोठी भरती जेव्हा येते ती मोठी भरती तर हे लक्ष्मीनारायणचं मंदिर.